नमस्कार, मी डॉक्टर चंद्रहास शास्त्री सोनपेठकर। आजपासून आपण सुरू करीत आहोत एक नवी मालिका, वैदिक साहित्य परिचय। संस्कृत साहित्य हे विश्वातील एक व्यापक आणि विस्तृत अशा प्रकारचं साहित्य आहे। या साहित्यात प्राचीनकालीन वेद उपनिषद आहेत। या साहित्यात व्याकरणकार पाणिनी, महाभाष्यकार पतंजली इत्यादींचं साहित्य आहे। वेदांतादी दर्शन या साहित्यात आहेत। पौराणिक ग्रंथ आहेत। आदि शंकराचार्य, निंबार्काचार्य इत्यादी आचार्यांचे भाष्य वाङ्मय देखील या भाषेमध्ये आहे। शिल्पशास्त्र, नाट्यशास्त्र इत्यादी अनेक विषय संस्कृत साहित्यात आपल्याला दिसून येतात। कालिदास, भास अशा अनेक सिद्धहस्त, प्रतिभासंपन्न आणि चतुरस्त्र कवींची नाटकं, खंडकाव्य, महाकाव्य या संस्कृत साहित्यामध्ये समाविष्ट होतात। एकंदरच संस्कृत साहित्याची व्याप्ती ही मानवी जीवनाचं आकाश भरून टाकणारी अशा प्रकारची आहे। काही अभ्यासक संस्कृत साहित्याचं वर्गीकरण यामधील साहित्य प्रकारानुसार करतात, तर काही अभ्यासक वैदिक आणि लौकिक असं याचं वर्गीकरण करतात। या सदरामध्ये आपण क्रमशः वेद, उपनिषद, वेदांग इत्यादींचं आख्यान करणार आहोत। महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो। अर्थात सर्व आस्तिक दर्शनांनी वेदाचं प्रामाण्य मान्य केलेलं आहे। ऋग्वेद हा तर जगातील आद्य साहित्याचा भाग असल्याचं अनेक विद्वान मानतात। वेदातील ज्ञान हे त्रिकाला बाधित अशा स्वरूपाचं आहे आणि म्हणून वेदांचा रचनाकार असा कोणी नाहीये, तर वेदातील ज्ञानाचा साक्षात्कार ऋषींना झाला। साक्षात्कृत धर्माणः ऋषयः। वेद हे अपौरुषेय आहेत अशी देखील श्रद्धा सनातन संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येते। पहा, महाभारतकार व्यास मुनी वेदांचं नित्यत्व प्रतिपादन करताना म्हणतात, अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा आदौ वेदमयी विद्या यतः सर्वा प्रवृत्तयः। वेद शब्दाचा अर्थ आणि त्याचे चार भाग याचा आता आपण विचार करूया। संस्कृतमध्ये विद असा धातू आहे, तो ज्ञानार्थक आहे। अर्थात विद धातूचा अर्थ ज्ञान असा होतो। त्या धातूला घय प्रत्यय जोडून वेद हा शब्द सिद्ध होतो, त्याचा अर्थ ज्ञान असा होतो। विदलरू राभे, विदलरू लाभे या धातूलाही घय प्रत्यय जोडून सुद्धा वेद शब्द सिद्ध होतो, त्याचा अर्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान असाही करता येऊ शकतो। श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंधात सृष्टी रचनेच्या प्रसंगी विधाता वेदांच्या निर्देशानुसार सृष्टी रचना करतात असं वर्णन येतं। अर्थात वेद शब्दाचा समन्वय हा ज्ञान, नित्यता आणि पुरुषार्थ सिद्धी यांच्यासोबत असल्याचं दिसून येतं। वेदराशीचे चार भाग त्यातील वर्ण्य विषयांनुसार केले जातात। अर्थात विषय आणि त्यांचं वर्णन हे लक्षात घेऊन वेदराशीचे चार भाग केले जातात। त्यामध्ये संहिता, यज्ञाच्या अनुष्ठानामध्ये उपयुक्त मंत्रांचा संहितेमध्ये समावेश होतो। ब्राह्मण ग्रंथ, यज्ञानुष्ठान प्रसंगी प्रयुक्त मंत्रांच्या विधींचे गद्य स्पष्टीकरण यामध्ये येतं। वैदिक मंत्रांना देखील ब्रह्म अशी संज्ञा आहे
आणि म्हणून या मंत्रांविषयी अधिक माहिती सांगणारे जे वाङ्मय त्याला ब्राह्मण अशी संज्ञा आहे. शतपथ, ऐतरेय आदी ब्राह्मण ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आहे आरण्यक. सृष्टी तत्वान्वेषण हा आरण्यकांचा मुख्य विषय मानला जातो. आरण्ये भवम आरण्यकम असं म्हटलं जातं. अर्थात आरण्यकांचे पाठ आरण्यात म्हणजे वानप्रस्थी जन करत असावेत असेही मत काही अभ्यासक मांडतात. कर्मकांडीय यज्ञ म्हणजे संहिता आणि ब्राह्मण, तर ज्ञानयज्ञ म्हणजे उपनिषद, आणि या दोघांमधला दुवा म्हणून अभ्यासक आरण्यक वाङ्मयाकडे पाहतात. यात वैदिक यज्ञांचे दार्शनिक आध्यात्मिक वर्णन आहे. ऐतरेय, शांखायन, तैत्तिरीय, बृहदारण्यक, तबलकार इत्यादी आरण्यक प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आहे उपनिषद. ब्रह्म, माया, ईश्वर, अविद्या, विद्या, आत्मा, जगत यांचं तात्विक आणि नितांत सुंदर अशा प्रकारचं वर्णन उपनिषदांमध्ये आहे. उपनिषद ही वेदाच्या अंती म्हणजे शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असेही म्हणतात. उपनिषदांचा फार मोठा प्रभाव हा भारतीय तत्वज्ञानावर दिसून येतो. वेदांताच्या प्रस्थानत्रयीमध्ये देखील उपनिषदांचा समावेश होतो. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, ऐतरेय, बृहदारण्यक इत्यादी अनेक उपनिषद प्रसिद्ध आहेत. पूर्वी ही जी वेद राशी आहे किंवा वेद आहेत त्यांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे वेगळे भाग नव्हते. तर भगवान वेद व्यास यांनी कलियुगातील मानवाची परिमितता, आयुष्याची परिमितता असेल आणि कोणत्याही गोष्टीची परिमितता असेल म्हणजे मर्यादा असेल हे ध्यानी घेतलं आणि मग आपल्या 4 शिष्यांना 4 वैदिक संहिता त्यांचा उपदेश केला. म्हणून तर त्यांना वेद व्यास असं म्हणलं जातं. ही 4 वेदांची परंपरा, आपण त्याला श्रुतीची परंपरा म्हणतो. कारण पूर्वी हे ज्ञान लिखित किंवा मुद्रित स्वरूपात नव्हतं, तर परंपरेने श्रौत म्हणजे श्रुती म्हणजे श्रवणाच्या माध्यमातून श्रुतम मे गोपाय या ज्ञानाचं रक्षण करण्यात आलं. तर वेदव्यासांचे 4 शिष्य होते. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू. पैल नावाच्या आपल्या शिष्यांना वेदव्यासांनी ऋग्वेदाचा उपदेश केला. वैशंपायनाला यजुर्वेदाचा उपदेश केला. जैमिनीला सामवेदाचा उपदेश केला आणि सुमंतूला अथर्ववेदाचा उपदेश केला. आणि तिथून मग पुढे शिष्य परंपरेने हे 4 वेद आपल्यापर्यंत आले. अर्थात यामध्ये आज आपल्याला संपूर्णतः वेद प्राप्त आहेत असं म्हणता येणार नाही. तर यातील काही शाखा या लुप्त झाल्या किंवा काहीच शाखा उपलब्ध आहेत अशी स्थिती देखील आहे. ते आपण पुढच्या आपल्या व्हिडिओजमध्ये विचारात घेऊया. तर मला खात्री आहे इथपर्यंतचं वर्णन ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये निश्चितच 4 वेद, त्यांचं स्वरूप, त्यांची वैशिष्ट्य यांच्याविषयी जिज्ञासा जागृत झाली असेल. आपल्या पुढील सादरीकरणांमध्ये आपण त्यांचा विचार करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनोमन शुभेच्छा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद. माऊली की जय. जय श्री कृष्ण.